कसे सुशिक्षित बनतील, ते उच्च विद्या विभूषित कसे होतील हे मी बघणार आहे. तुम्ही लहानपणी निबंधांमध्ये प्रत्येकानंच लिहिला, मी मुख्यमंत्री झालो तर, मी पंतप्रधान झालो तर. महाराजांनी ज्या पद्धतीने आदिलशाहीची लढा दिला तो महत्वाचा आहे. हा, आदिलशाही केवढे ते औरंगजेब केवढा मोठा माणूस होता तो. हा, आणि आपण इतिहासामध्ये वाचलंय शिवाजी महाराजांबद्दल. ते बोलले होते, पहाडों का चूहा हमारा क्या कर सकता है. मी कष्ट केलं, मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो कित्येक वेळा 20 वर्ष. का उभा राहिलो तर स्वतंत्र आयडेंटिटी पाहिजे, आणि स्वतंत्र आयडेंटिटी आता त्यांच्याकडे सुद्धा नाहीये. मग यामुळे लोक जळतात माझ्या, आणि हे बऱ्याच लोकांना माहिती आहे माझ्या की मी ते करू शकतो. जे तुम्ही एक्सपेक्ट कराल ना त्याच्यापेक्षा मी प्रेमळ आहे. पण जर तुम्ही मला ग्रँटली घेतलं तर मी तुमच्या सगळ्या स्वप्नांना उद्ध्वस्त करू शकतो. नमस्कार, MLA टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा. फेसबुकवर सर्च करा MLA महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा. आजचा पॉडकास्ट खास आहे. महाराष्ट्रातील घराघरात आणि मनामनात जर हिंदी बिग बॉस असू दे किंवा मराठी बिग बॉस असू दे, एखादं जर नाव येत असेल तर ते आहे डॉक्टर अभिजित बिचुकले. नमस्कार सर, कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? येस, अभिलाषाची माझी ओळख 1-2 वर्षांपूर्वी जेव्हा झाली तेव्हा तिची जी धडपड आहे ती माझ्या नजरेमध्ये आली, आणि ज्या पद्धतीनं मी काम करायचा प्रयत्न करतो, ज्या पद्धतीनं ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव अद्वितीय असं मी बोललो की सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले यांना मी मुख्यमंत्री करणार. तर माझी पत्नी आहे म्हणून मी त्यांनाच मुख्यमंत्री करणार हे निर्विवाद आहे. पण लेडीला, महिलेला, माझ्या माता भगिनींना न्याय देण्यासाठी सौभाग्यवती अलंकृताजींना आपण मुख्यमंत्री करू असं माझं ब्रीदवाक्य आहे. आणि त्याच्यामध्ये ही एक महिला असल्यामुळं आणि एक काय म्हणू की हरहुन्नरी अशी अभिलाषा असल्यामुळं माझी अभिलाषा जागृत झाली की त्या अभिलाषाला मी होकार दिला. सर, आजचा थोडासा फनी, थोडा वादग्रस्त, थोडासा गॉसिपिंग वाला, थोडासा वेगळा पॉडकास्ट आज मी शूट करणार आहे. प्रत्येक वेळेस आम्ही नॉलेजेबल पर्सन्स आणतो. असं नाही की तुम्ही नॉलेजेबल नाही आहेत, तुम्ही खूप विकिपीडिया आहेत. मला मी तर म्हणेन की प्रत्येक गोष्टीमध्ये अंकशास्त्र झालं, फेस रिडिंग झालं, जे की हा पैलू किंवा हा व्यक्तिमत्वाचा जो भाग आहे तो दर्शकांपर्यंत पोहोचलेला नाहीये. सो आज मी हा भाग पण तिथं पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो सुरुवात करूया एक छोट्याशा फनी क्वेश्चन पासून. सर, तुम्ही म्हणता की आपण भारताचे पंतप्रधान व्हायला पात्र आहात. जर तुम्हाला पंतप्रधान जर बनवलं तर तुम्ही पहिला निर्णय काय घ्याल? 100% महाराष्ट्र भूमीमधून यशवंतराव चव्हाण साहेब हे उपपंतप्रधानच झाले. आणि जे लोक म्हणतात आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे, आम्हाला मराठा प्रांताचा अभिमान आहे. ऍक्च्युली मराठा हा प्रांतच आहे, मराठा ही जात नाहीये. इथला माझा मुस्लिम बांधव सुद्धा मराठा आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांचं प्रतिनिधित्व करून मला पंतप्रधान व्हायचंय असं मी नेहमी म्हटलोय. आणि त्याबद्दल मी तिथं गेल्यानंतर काय करेन तर सर्वप्रथम धर्माच्या नावावरती जी पॉलिटिक्स आहे ना ती बंद करेन. मला जर माझा भारत जागतिक शक्ती करायचा आहे, जगावरती विश्वगुरु करायचा आहे ना, तर आमच्यामध्ये असलेले तंटे, मग हा बुद्धिझम आहे, हा मुस्लिम आहे, हा ख्रिश्चन आहे, मग मी मराठा आहे, मी बंगाली आहे, हे जे प्रांतवाद आहेत, भाषावाद आहेत, ह्याच्यापेक्षा ह्या संपूर्ण जाती धर्माचे लोक कसे सुशिक्षित बनतील, ते उच्च विद्या विभूषित कसे होतील हे मी बघणार आहे. तुम्ही लहानपणी निबंधांमध्ये प्रत्येकानंच लिहिला, मी मुख्यमंत्री झालो तर, मी
पंतप्रधान झालो तर, मुलींनी लिहिलं मी विश्वसुंदरी झालो तर, आणि ह्याच्यानंतर तुमची स्वप्न मरतात. एक पहिली गोष्ट, तुमच्याकडं ती जी बुद्धी आहे, जी कुमक आहे, जी विचार क्षमता आहे, ती देशामध्ये मला 2च व्यक्तींमध्ये दिसली. अनेक महापुरुषांमध्ये होतीच, पण 2 व्यक्ती कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांनी गिवअप कधी केलं नाही. जर माझ्या दोन्ही राजांनी छत्रपतींनी आणि डॉक्टर बाबासाहेबांनी कधी गिवअप नाही केलं, तर त्यांना मी मानत असताना मीही कधीही गिवअप करत नाही. बरोबर. आणि आज मला तुझ्यासारखी अनेक लोक पॉडकास्टला रोज मला एक तरी फोन येतो, दादा तुम्ही या. बरोबर. पण मी नाही जात. मला ती समोरची व्यक्ती माणूस म्हणून आवडायला पाहिजे. बरोबर. आणि म्हणून गप्पा सुरू झाल्या. तर पहिल्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मी तुला दिलेलं आहे. सुपर. आता मी छोटे छोटे प्रश्न विचारणार आहेत. जसं दिवसाची सुरुवात तुमची कशी होते? चहाने होते का व्हॉट्सअपच्या मेसेजने होते? चहा कॉलेजच्या दिवसांमध्ये खूप मी पिलो. ते वय होतं 17, 18, 19, 20. पण जेव्हा मी सजग झालो ना, तर मी चहा सुद्धा पित नाही. हे कित्येक वेळा मी बोललो. आणि चहा मी कुठपर्यंत पितो हे मी तुला सांगतो. खायला काय असेल ना, बिस्किट, टोस्ट, खारी, जे काय असेल, किंवा कधी कधी ते आम्ही घरी ना ते आपण काय म्हणतो गव्हाचं मिक्सर असतं आणि त्याच्यामध्ये गुळ वगैरे टाकून ते बनवत असतं. महाराष्ट्रात ते बनवतात आपल्या घरी, नाही का? ते डोश्यासारखं होतं ते. मग ते घेऊन तेवढ्यापुरता मी चहा पितो. पण चहा पिण्यापेक्षा नक्कीच मला असं वाटतं की मी सर्वप्रथम ना व्हॉट्सअप चेक करतो. कारण मला ना, मी कुणाला मेसेजेस करत नाही, पण 2-3 नंबर मी मधल्या काळामध्ये बंद केले. इतके मेसेजेस येतात मला की आम्ही इथून बोलतोय, मी डॉक्टर आहे, मी ब्युटिशियन आहे, मी मेकअप आर्टिस्ट आहे, आणि इतकं ते मजेशीर असतं. पण अनोळखी माणसांशी मी का बोलू? बरोबर. आपल्याला ओळखीच्या माणसांमध्ये तुम्ही काही बोला, फॅन्स असतील ना, फॉलोअर्स असतील. नाही, काय होतं, तुम्ही कधी कधी इरिटेट सुद्धा होता. मी तुला आता हा फॅन्स शब्द आला ना, मी जो कुछ भी कहूंगा सच कहूंगा और सच के सिवा कुछ भी नहीं कहूंगा. चाहे मेरे सामने संविधान रखो, मेरे सामने तुम भगवत गीता रखो, या मेरे सामने आप कुरान रखो, ये मुझे सब किताबें आदरणीय है, पूजनीय है, तो सच के सिवा मैं कुछ नहीं बोलूंगा. अरे फॅन फॉलोईंग तू बघशील, आपण असतोच पुण्यामध्ये एकत्र, की मला तुम्ही आता भेटलाच पाहिजे. अरे बापरे. हो. आणि काही पुरुष मंडळी भेटले की खरंच म्हणजे त्या फॅन्सला माझा सॅल्यूट आहे, की लगेच फोन करतात घरी, व्हिडिओ कॉलच. ही माझी पत्नी आहे, ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे. आणि तरुण मुलं तर डायरेक्ट म्हणतात, ही माझी लवर आहे दादा, हिला हाय करा लवकर. हे फॅन क्लब जो माझा निर्माण केला मी केला, त्याचा मला अभिमान आहे. पण मग इतकंही आपण स्वतःला वेळच नाही आता माझ्याकडे. बरोबर. समाजकारण करतोय, राजकारण करतोय, टीव्ही करतोय, सिनेमा करतोय, काय करतोय मी, काय करू, मी काय करू का नको? तुला माहिती असेल हेअरफॉल झालाय मला, हे ट्रेस न होतंय. सो आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे येणार आहेत, पॉलिटिक्स वर येणार आहे, मूवीवर येणार आहे, बिग बॉस कडे येणार आहेत, सगळ्याच गोष्टीसाठी येणार आहेत. पण आता तुम्ही जी एवढी मेहनत करताय, ती विश्रांतीसाठी करतायत का नाव कमवण्यासाठी करतायत? बापरे, अरे प्रश्न ऐका रे, दाखवा. विश्रांतीसाठी आणि नाव कमवण्यासाठी असं काही नसतं. मला असं वाटतं की मी इतकं नाव कमवलं म्हणून काही असे थिल्लर मुलं विशेष करून माझी कॉपी करतात, काहीतरी गंगावन वगैरे घालून विक्षिप्त काहीतरी करत असतात. आपण कॉमेडीच्या नावाखाली तुझ्या समोर मी सांगतो, एकच सांगतो, जर तुम्हाला फेमस व्हायचं असेल ना, तर माझी फ्रेंड, माझी मैत्रीण सनी लिओनीची जागा खाली आहे. तुमच्या घरातल्यांना सनी लिओनीच्या जागी ठेवा आणि स्वतः नाम कमवा. तुमच्या घरात जे जे आहेत ना, तुम्हाला ज्यांनी जन्माला घातलं, त्यांना सनी लिओनीच्या जागी न्या, तिथं व्हिडिओ बनवा तुमच्या घरातल्यांचे, आणि मग तुम्ही फेमस व्हा.
अभिजित बिचुकलेच्या नावावर फेमस होऊ नका, कारण मी उंट आहे. माझ्या कशाचा पोका घेताय तुम्ही? उंटाच्या. पण हा उंट आहे ना, तुम्हाला लागेल, तुमच्या घरच्यांना बी लागेल. तुम्ही असेच बेधडक आहेत का? तुम्हाला कोणाची भीती वाटत नाही? तिच्या पुढे भ्यायचं काय? नाही. अभिलाषा सुद्धा इतकी मोठी व्हावी की तिचे रील्स बनवावे लोकांनी, म्हणून हे दाखव अभिलाषा. नक्की नक्की. आपल्या नावावरती कशाला पाहिजे सांग ना. बरोबर. तू तुझं ते सगळं करत असतेस, पण दुसरीनं तुझ्यासारखं कशाला व्हावं? कर ना तुझं तू कर. बरोबर बरोबर. आणि एक लक्षात ठेव, डुप्लिकेट टिकतात का? बरोबर. टिकतात का? नाही टिकत. हा. त्यामुळे माझी जी अभिलाषा आहे, माझी जी मनसा आहे, मी जगावरती राज्य करावं, अरे तुमच्या डीएनए मध्ये लागतं. बरोबर. माझ्या डीएनए मध्ये आहे. तुमच्या घरच्यांना विचारा जाऊन. तुमच्या घरी जे अश्लीलपणे माझी मिमिक्री करतात त्यांना स्पष्ट सांगतो, तुमचे बाप किती आहेत ते समाजाला सांगा, प्रसिद्ध व्हाल. बापरे बापरे. तुमच्या आयुष्यात असा कुठला प्रसंग आहे का तो जो हसवतो पण आणि रडवतो पण? अरे बापरे. अभिलाषा मोठ्या चॅनलवरती मुलाखती सुरू कर. मीच प्रसंग सांगायचा आहे, मग थोडासा मला हसवतो आणि रडवतो पण. म्हणजे एखादा भावनिक क्षण असतो ना, आणि तोच आपल्याला हे करतो. चॅनल मोठं होणार. आता तुम्ही आलात तर माझं चॅनल मोठं होणार आहे. बिग बॉस मध्ये तो सांगितला होता मी की माझे एकाकडे पैसे होते आणि 3 वर्ष झालं तो माणूस मला पैसेच परत देत नव्हता. म्हणजे तसा तो मित्रच होता, पण माहिती आहे ना, मित्रच फसवतात. बरोबर. तर बायकोनं सांगितलं की अहो इतक्या दिवस झालं, 3 वर्ष झालं की तुम्ही पैसेच नाही आणले त्या माणसाकडनं, आणि 3 लाखामधले त्यांना 25-30 हजारच रुपये मला दिले होते परत. म्हणून एकदा मी त्यांना घेऊन गेलो, सौभाग्यवती अलंकृताची बिचकले, आणि 2 व्हीलर वरती. आता सिटीमध्ये कुठं 4 व्हीलर, आम्ही आपल्या तिथून गेलो 1-2 किलोमीटर, 3 किलोमीटर होतं. आणि गंमत अशी झाली की माझा नियम असतो की 2 व्हीलर काढली किंवा कुठली गाडी काढली तर मी पहिल्यांदा सकाळी पेट्रोल पंपावरती जातो. तर तो एक भावनिक किस्सा आहे आणि खूप हसायला येतं त्यातनं. पेट्रोल पंपावरती गेलो आणि नेहमीप्रमाणे अलंकृताजी त्या ठिकाणी उतरल्या. 2 गाड्या पुढे मागं होतं, मी पेट्रोल टाकलं आणि मी सरळ निघून गेलोय. सरळ मी निघून गेलोय आणि मी त्या तंद्रीत आहे की नाही का, की आता त्या माणसाला आपल्याला हे बोलायचंय की बाबा आमचे पैसे आम्हाला परत द्या, आम्ही 3 वर्ष थांबलो वगैरे 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 असं सगळं चालू होतं. त्यांचं नाव सावंत, हे मी तुला सांगतो, करंजे पेठेमध्ये ते राहतात, माझे मित्र आहेत, त्यामुळे त्यांचं नाव घेतलं तर काही फरक पडत नाही. आणि मी गेलो, मी जेव्हा तिथून निघालोय पेट्रोल पंपावरनं, त्यापासून मी बोलतोय हिच्याशी की काय बोलायचंय घरी. ही काय बोल ना. समोरनं काही गाड्या ज्या क्रॉस झाल्या विरोधी दिशेनं, ते माझ्याकडे बघत होते. काही लोकांनी मला हात केला, पण ते आश्चर्यचकित होते. एक 5 मिनिटांना माझ्या लक्षात आलं की अरे यार ही बोलत का नाहीये मागं. म्हणून मी मागं वळून बघितलं आणि ती गाडीवरती नव्हती. मी म्हंटल की ही पडली कुठेतरी. अरे बापरे. नाही नक्कीच. मग मला कळे ना, तुला सांगतो, तिथंच मला ते कळलं की ते माणसं हात करत होते, आश्चर्यानं बघत होते की मी बडबडतोय कोणाशी, हेडफोन नाहीये कानाशी. मग ते आश्चर्यानं बघत होते. आणि मी बघितलं जेव्हा, तर ती गाडीवरती नव्हती. तेव्हा टचकन माझ्या डोळ्यात पाणी आलंय की मी एका विचारात चाललोय, ही मागं पडली का हे माझ्या लक्षातच नाहीये की ती पेट्रोल पंपावर आहे. आता ती पेट्रोल पंपावरती कशी सापडली, तर मी त्याच रूटनं परत आलो. असा भिलोय मी मनामध्ये खूप, यार काय झालंय काय झालंय. आणि मी त्या पंपावरती येतोय, ते पंपवाले सगळे माझे मित्र, ते सगळे हसतायत की त्या कर्मचाऱ्यांच्या इथं उभी राहिलेले, त्यांचं काहीतरी बोलणं चालू, सगळे हसतायत. अहो मी किती हाका मारल्या तुम्हाला, आणि ते अहो दादा आम्ही किती हाका मारल्या, अहो बिचुकले साहेब तुम्ही थांबा, असं ते झालं होतं. त्यामुळे दोन्ही गोष्टी झाल्या. मग ती बसली, आम्ही तिथनं हसत गेलो त्या माणसाकडे, आणि मग तिथं जे काही होतं ते आम्ही बोलून परत आलो. घरी आल्यावर भेटलेल्या प्रत्येक माणसाला ती घटना मी सांगत आलो. प्रत्येक वेळेला सांगतो की अरे ही पडली की काय, असं झालं होतं मला. तर मी इतका विचारात मग्न असतो एखाद्या काम करताना ना, मला लक्षात राहत नाही की काय करायचंय नेमकं. मी 2-2 दिवस जेवत नाही मजा म्हणून, पण त्यावेळेस मी काम करत असतो. आणि कामाची भूक असली ना तुम्हाला साधी भूक लागत नाही. हे तुम्ही करून बघा. तुम्ही कित्येक लोकांचं तुम्ही बघितलं असेल की बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल आपण ऐकलं होतं की लंडनमध्ये असताना फक्त ते एकच पाव घेऊन बसायचे 24 तासांमध्ये. याचा आम्ही बाबासाहेबांनी इतके मोठे नाही आहोत, पण लढाई करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने आदिलशाहीची लढा दिला तो महत्वाचा आहे. आदिलशाही केवढे
अहो, केवढे ते औरंगजेब केवढा मोठा माणूस होता तो. हा आणि आपण इतिहासामध्ये वाचलंय शिवाजी महाराजांबद्दल. ते बोलले होते, पहाड़ों का चूहा हमारा क्या कर सकता है. हा पण आमच्या पहाड़ों का चूहा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले. त्यामुळे तुम्ही काम जे करता ना ते काम छोटं असू दे मोठं असू दे, तुम्ही काम प्रामाणिकपणे करा. त्यातनं तुम्हाला पैसे मिळो अगर न मिळो. आणि त्यातलं जिवंत उदाहरण आहे, शाहरुख खान म्हटलंय एका ठिकाणी की मी पिक्चर मध्ये काम करताना कधी पैसे घेतले नाही. आणि त्याच्यात शाहरुखला ज्यांनी मोठं केलं, शाहरुखला मोठं केलं, मला कुणीच मोठं केलं नाही. मला जर सर्वप्रथम वंदनीय काय असेल तर माझ्या घराचा उमरा, माझे आई वडील. आणि जेव्हा मी उमऱ्याच्या बाहेर पडतो त्यावेळेला मला आदरणीय आणि वंदनीय असतात माझे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्वर, कबीर सुद्धा आहेत. कबीर सुद्धा आहेत. बघा ना तुम्ही. तर या गोष्टी सगळ्या कळल्या पाहिजेत समाजाला. असं नाही होत की मी काहीतरी करून अभिजित बिचुकलेंची नक्कल केली म्हणजे मला लोक ओळखतील. नाही ओळखणार तुला, तू नक्कल करतोयस. पटतंय ना. बरोबर. आणि तू ओरिजिनल काहीतरी करतेस म्हणून मी तुझ्या पॉडकास्ट मध्ये आलो. आता हा तुझा जर व्हायरल झाला ना तर जे माझ्या लिस्ट मध्ये होते की नाही खूप छानणार मला. दादा अहो काय मग, अहो ते अभिलाषा तर नवीन आहे, तुम्ही तिच्याकडे जाऊन करताय. आणि आमचे तर किती झालेत बघा व्हिडिओ, मग आमच्याकडे काय येत नाही. बरोबर. भाई मुझे अंदर से लगना चाहिए की मैं इससे जाके बात करूं. बरोबर. वाइब जुळल्या पाहिजे. वाइब जुळल्या पाहिजे. करेक्ट. बरोबर. उगाच ते मला पेमेंट देतायत म्हणून कुणाच्याही तिथे जाऊन गप्पा मारणं माझ्या रक्तात नाहीये. बरोबर. म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले आमचे छोटे बंधू, त्यांच्या बरोबर कधी मी गप्पा मारत नाही. बरोबर. हा, कारण मला जी आस आहे, मला जी ओढ आहे, मी स्वतंत्र माझं ब्रँड नेम केलं म्हणजे हे दाखव तू. बरोबर. हा मी कष्ट केलं. बरोबर. मी त्यांच्या विरोधात उभा राहिलो कित्येक वेळा 20 वर्ष. का उभा राहिलो तर स्वतंत्र आयडेंटिटी पाहिजे. आणि स्वतंत्र आयडेंटिटी आता त्यांच्याकडे सुद्धा नाहीये. बरोबर. मग ह्यामुळे लोक जळतात माझ्यावरती. जळू नका, तुम्ही मोठं काम करा ना, तुम्ही मोठे व्हाल. शाहरुख कोण होता? शून्य होता. हा सगळेच मोठे झाले ना. तुम्हाला करा. मला इतकंच सांगायचंय तुम्हाला. सर तुम्ही एक तुमचं खूप आवडीचं वाक्य आहे की माझं मनसंवाद आहे, की माझ्या मनाचं मी बोलतो. तर तुम्ही खरंच असं संवाद करता का किंवा असं होतं का तुमचं कधी? हो, मी नक्कीच. मला जे आजपर्यंत तुला सांगू का, सुदैवानं माझे आई वडील, सुदैवानं माझे मित्रमैत्रिणी, सुदैवानं खूप 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 सुदैवानं माझी बायको, आणि परत खूप सुदैवानं माझी मुलं. ही सुदैवानं मला मिळाली किंवा मी सुदैवी आहे कारण मी कधीही कुणाचं काही ऐकत नाही. मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया. हा जो जकीराचा डायलॉग होता ना तो विलनियस होता तिकडे, पण माझ्याकडे तो चांगल्या अर्थाने. मी ऐकतच नाही कधी कुणाचं. आणि काय मला शाळेत शिकवलंय, ऐकावं जनाचं, करावं मनाचं. हे संत वाक्य आहे. आणि जे याच्या त्याच्या मनाने जे करतात ना ते स्वतःची आयडेंटिटी आणि ब्रँड बनवू शकत नाही. सो तुम्ही बिग बॉस मध्ये गेलात, मराठी बिग बॉस, हिंदी बिग बॉस. त्याच्यावर तर मी बोलणारच. एक फनी प्रश्न विचारते त्याच्या आधी, की तुम्ही असं म्हणता की बिग बॉस मध्ये तुम्ही जितक्या वेळा झोपला तितक्या वेळा देश चालवला असता. सो तुम्हाला असं वाटतं का? नाही, हे राखी वगैरे बोलले माझ्याबद्दल, मी नव्हतं बोललो. बरं. कारण हिंदी बिग बॉस मध्ये खऱ्या अर्थाने मी खरंच झोपलो यार. मला घरी आल्यानंतर माझे मित्र सुद्धा, मनसूर इकडे बसलाय, तो सुद्धा बोला की दादा तुम उधर जाके क्या कर रहे थे? सो रहे थे हिंदी बिग बॉस में. जितना मजा आपने मराठी बिग बॉस में लिया ना उतना नहीं लिया. फिर भी मैं अगर वहां जाके मराठी बिग बॉस से उठ के हिंदी बिग बॉस में जाके मैं सोया हूँ तभी भी मेरा इतना नाम है. अगर मैं सारी जो प्लान थी जगने का तो क्या होता, कितना टीआरपी बढ़ता. बरोबर. त्यामुळे ती राखी वगैरे खूप मजा घेत होती माझी. आणि राखी आमची बहीण आहे. बर. हा नाही सांगू दे त्यांना, राखी सावंत बर का, नाहीतर सगळ्या राखी नावाच्या मुली म्हणतील मीच ती राखी. नाही, राखी सावंत. आणि सर तुमचं आणि सलमान खानचं काय रिलेशन आहे? तुम्ही भाऊ मानता, काय आहे त्यांचं? नाही की विषय तोच आला की सलमान खान या व्यक्तीमुळं मी हिंदी बिग बॉस मध्ये होतो. पण आती तिथं माती होते ना. सलमाननं मला ग्रँटेड घेतलं, खूप लाईटली घेतलं. आणि त्याला माहित होतं मी काय करू शकतो, पण त्याला वाटलं होतं मी ते करू शकत नाही.
आणि हे बऱ्याच लोकांना माहिती आहे माझ्या की मी ते करू शकतो. जे तुम्ही एक्सपेक्ट कराल ना त्याच्यापेक्षा मी प्रेमळ आहे. पण जर तुम्ही मला ग्रँटली घेतलं तर मी तुमच्या सगळ्या स्वप्नांना उद्ध्वस्त करू शकतो क्षणात. कारण मी ऐकतो जनाचं, करतो मनाचं. आणि म्हणून माझी आग वाकड जी झाली ती सलमानवरती झाली. जे संपूर्ण राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे की जो काही दम मी सलमानला दिला आणि मग त्याच्यानंतर आता त्याला धमक्या वगैरे यायला लागल्या ना. ह्या जगातला पहिला माणूस मी होतो की सलमानला ते मी बोललो. सलमान बद्दल बोलायला लोक भीत होती कारण त्यांना सगळं बॉलिवूड खाल्लेलं आहे. पण अभिजित बिचुकलेंना तो नाही खाऊ शकत. आणि आता अभिजित बिचुकले तर इंडस्ट्रीमध्ये ऍज अ प्रोड्युसर म्हणून येतोय आपण. आपली जी फिल्म कंपनी आहे श्री अभिजित बिचुकले अँड सन्स ड्रीम मर्चंट प्रोडक्शन. मला वाटतं 1 वर्षापूर्वी मी मुंबईमध्ये बोललो होतो आणि आपण त्याला सुरुवात करतोय. हे तुलाही माहिती आहे, हे मलाही माहिती आहे. अपकमिंग प्रोजेक्ट बद्दल बोलूच आपण. पण त्यासोबत तुम्ही बिग बॉसच्या बऱ्याच लोकांना ट्रोल केलं होतं किंवा असं हे केलं होतं. कुठल्या सीझनला? सीझन म्हणजे असं इन जनरल सांगते. नाही, मी कधी स्वतः कुणाला ट्रोल करत नाही. मला ट्रोल करतात त्यांच्यासाठी मी उंट आहे आणि उंटाच्या कशाचा मुका घ्यायचा असतो त्यांना माहिती आहे. त्यामुळे मी ट्रोल कधी करत नाही. मी कधी कुणाबद्दल वाईट बोलत नाही. हा, राजकीय विधान मी करतो. आता असेल बारामतीमध्ये जाऊन मी उभा राहिलो. अजित पवारांबद्दल मी जे काय बोलत होतो ते दादानीही अप्रिशिएट केलं, आमच्या वहिनी त्यांनीही अप्रिशिएट केलं, जनतेनेही अप्रिशिएट केलं. कारण व्यक्तिगतपणे अजित पवारांचा माझा तसा कुठलाही एकमेकांचा विरोध एकमेकांना नाहीये. पण समाजकारणामध्ये जर भाजपनं त्यांच्यावरती 70,000 कोटींचा आरोप केला होता की अजित पवार आणि सुनील तटकरेंनी ते पैसे काढले, असं कोण म्हणत होतं? देवेंद्र फडणवीस. आणि आज ते देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या हातामध्ये उपमुख्यमंत्री पद देतात. तर खोटं कोण खोटं? देवेंद्र फडणवीस खोटे, अजित पवार खोटे की अभिजित बिचुकले खोटे? आता ह्याचा न्याय निवाडा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये करावा लागेल. ओके, म्हटलं हे तुम्ही नीट समजून घ्या मी काय बोलतोय. एकतर तुम्हाला घरामध्ये सुद्धा, म्हणजे बघणाऱ्यांना मी सांगतो, घरामध्ये सुद्धा तुम्हाला बोलता येत नाही. तुम्ही बायको पुढेही बोलत नाही, लवर पुढे तर तुम्ही बोलतच नाही. आईनं तुम्हाला 2 घास खायला घातलेले असतात त्यामुळे बोलत नाही. आणि तुमची लायकी नसते, तुम्हाला माहित नसतात तुमचे बाप किती, म्हणून तुम्ही बोलत नाही. चालेल. असं अजून एक प्रश्न जनतेकडनं आलेला आहे की हिंदी बिग बॉस आणि मराठी बिग बॉस स्क्रिप्टेड असतो का? मुळीच नाही. काय संबंधच येत नाही. नाही, अरे बाबा, सिच्युएशन दिलेली असेल त्याच्यावर मी येऊन सांगितलं असतं की हे स्क्रिप्टेड आहे म्हणून. नाही, माझा फोन ना दोन्ही बिग बॉसच्या वेळेला माझ्या मित्रांनी येऊन तो घरी नेऊन दिला सौभाग्यवतींना. हा, म्हणजे पहिल्या बिग बॉसच्या वेळेला साताऱ्यात होती फॅमिली, हिंदीच्या वेळेला पुण्यामध्ये होती. तर तो फोन प्रॉपरली माझ्या घरी पोहोचला. दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे आणि काय जाणवलं तुम्हाला? म्हणजे माझ्याबद्दल बोलायचं म्हटलं ना तर मला हिंदीमध्ये ते जे सगळेच होते आमचे. राखी सावंत असेल, ती जर बहीणच आहे माझी, पण आमची शमिता शेट्टी होती, तिचा माझा वाद खूप गाजला. किंवा देवलीना होती, तिचा माझा वादही खूप गाजला. परत आपली ती रश्मी देसाई होती. पण जितकेही लोक होते, करण कुंद्रा होता, निशांत होता, प्रतीक, आम्ही भाऊच आहोत, शेषपाल आणि विनर, हे सगळे जितकं प्रेम त्यांनी मला दिलंय ना त्याच्यापेक्षा कमी प्रेम मराठीमध्ये होतं. आणि मराठीमध्ये सेकंड हाफ मध्ये मी जेव्हा TRP किंग म्हणून परत आलो ना तेव्हा मग शिवानीचं माझं जे काही मिश्रण होतं ना ते महाराष्ट्राला आवडलं. आणि शिवानी आता नवीन मालिका करते, त्यामुळे आपण तुझ्या माध्यमातून शिवानीला शुभेच्छा देऊ. 4-5 वर्षांना पहिल्यांदा ती काम करते, पण मी अजून तिचा एकही एपिसोड बघितला नाही. पण बऱ्याच त्यातनं एक सांगायचं, आता विषयच निघाला, बऱ्याच लोकांचं मत आहे शिवानी की तू आणि मी एकत्र काम करावं. माझ्याकडे काही माझे मित्र म्हणतात, दादा आम्ही फायनान्स टाकतो, शिवानी आणि तुमच्यावरती आपल्याला फिल्म करायची. मग ते काय होतं, बोलणं होत नाही. मध्ये 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेले, नंतर मी हिंदी बिग बॉस मध्ये गेलो, नंतर आपण अभिजित बिचुकले अँड सन्स कंदी पेड्यांचं दुकान टाकलं, थोडंसं ते बसवायला वेळ गेला. परत आता ते आपण दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतोय, त्याच्यामध्ये वेळ चाललाय. म्हणजे सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. बरोबर, मस्त. सो बिग बॉसच्या घरात तुम्ही होतात तेव्हा खूप शांत होतात आणि बाहेर आल्यानंतर एक मोठं वादळ होतं. काय रहस्य होतं त्या वादळाचं? नाही, काय झालं की
मराठीमध्ये मी सगळ्यात जास्त धडपड्या होतो. हिंदीमध्ये मी थोडंसं बॉल मिळाला चांगला की सिक्सर मारायचो, त्यामुळे विश्रांती घेतली तिकडे जाऊन. आणि त्या घरामध्ये जाणं हे भारतातल्या नव्हे जगातल्या सगळ्याच लोकांचं स्वप्न असतं. एवढं घर आहे ते प्रशस्त, एकरांमध्ये ती घर आहे आणि टीव्हीवरती तुम्हाला एवढं ते संपूर्ण मायलेज देतात. तर अशा परिस्थितीमध्ये त्या घरामध्ये जाणं ही एक मॅनिफेस्टेशन होतं माझ्या आईचं. हे कित्येक वेळा मी बोललो. मला इंडियन आयडॉल मध्ये जायचं होतं. आता तोही विषय निघाला, गायनाबद्दल बोलतोय मी, तर मला सायनसचा त्रास आहे. त्यामुळे सकाळी 1 वाजेपर्यंत आहे ना माझा आवाज हे होत नाही, की त्याच्यामध्ये बेस वगैरे येत नाही, खरखरतो तो कायम. आणि आताच्या मध्यंतरी मी गाणं केलं ते सकाळी रेकॉर्डिंग केले 8ला, जेव्हा की सायनस फुल ऑन माझ्यावरती असतो आणि मी आंघोळ करून गेलोय. त्या दिवशी मात्र मी तिथे आहे ना ब्लॅक टी घेतला, पण तरीही तो आवाज माझा खुलला नाही. माझा आवाज कधी खुलतो माहितीये का? 4 नंतर खुलतो. 4, 6, 8, 9, 12 रात्रभर. तर मला इंडियन आयडॉल मध्ये जायचं होतं, पण माझ्या आईने सांगितलं की सलमान भाई को फोन कर आणि जा सलमानला सांग मला बिग बॉस मध्ये घ्या. मी आईला म्हटलो अरे नको यार, हा काही शो नाही बरोबर वाटत मला, भांडणं होतात तिकडे नाही का, आणि कुणी काही त्या शो मध्ये बोललं तर काही होऊ शकतं. कारण त्यावेळेला डॉली बिंद्रा खूप फेमस होती, आई तो शो बघत होती आणि नाही म्हटली जायचंच तू इकडं, आणि मला नाही जायचं, पण आईची इच्छा पूर्ण झाली. नाही खरंच मॅनिफेस्टेशन लय महत्वाचं आहे, बरोबर, खूप महत्वाचं आहे. पण युनिव्हर्स कुणाचं ऐकतं? ज्यांचं हृदय साफ आहे त्यांचं ऐकतं. बरोबर. नाहीतर आता एक मी माणूस पण आहे, मॅनिफेस्ट केलं होतं की सर येणार आहेत माझ्या शोला, अरे आणि खूप लवकर, हो नाही जस्ट म्हणजे खरंच हिचं मॅनिफेस्टेशन आहे ना खूप लवकर फळाला आलं. मला नव्हतं वाटलं अभिलाषा मी तुझ्याकडे येईन. इव्हन आज 4 वाजे पण मला असं वाटत होतं की सर येणार नाहीत, कॅन्सल करतील नाही, लास्ट पर्यंत. साताऱ्याहून आलो मी. नाही सकाळी मी होतो त्या मूड मध्ये की नाही बाबा मला नाही आता यायचं, कारण तुम्ही आदल्या दिवशी फोन नाही केला ना, आपण बोललो. पण खरंच द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द मॅनिफेस्टेशन इज राईट नाव हिअर इज अभिलाषा. माझ्याकडं मी फोन काढून तुला दाखवतो किती लोकांना मी नकार देतो. बरोबर. हो, आणि तुझ्याकडे मी मोजून 15 ते 20 दिवसांमध्ये आलो. हो हो, तर त्याला 15 दिवस पण नाही सर, आपण आता सकाळच्या प्रोग्रामला भेटलो. नाही, आधी आपण तुझी गाडी घेतली हो हो हो, तेव्हा काहीतरी बोलत होतो, चाललो होतो, हो आपलं बोलणं आणि त्याच्यानंतर हे तुझ्या डोक्यात आलं. आणि अभिलाषा करेक्ट व्यक्ती आहे की तिच्या पॉडकास्टमध्ये तिच्याशी गप्पा मारायला, अगदी तिनं दाखवलं न दाखवलं, मी काही तिच्याकडनं मानधन घेतलं न घेतलं ह्या गोष्टी बाजूला ठेवा. पण येणाऱ्या काळामध्ये जसं किशोरी शहाणे आमच्या, जसा प्रतीक शेषपाल, जसा शिव ठाकरे, जसा सलमान भाई, हे सगळे जे माझे नातेसंबंध आहेत ना, तशी येणाऱ्या काळामध्ये अभिलाषा माझ्या बरोबर दिसेल तुम्हाला. थँक्यू. काय वाटतं? थँक्यू सर. सो आता तुम्ही खूप सुंदर, म्हणजे खूप छान गेटअप मध्ये आलात. अरे बापरे, सिरियसली, म्हणजे अरे एकदम साधे. नाही तरी पण सो तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही फॅशन आणि स्टाईल आयकॉन म्हणून ओळखलं जावं? तुझी इच्छा तशी असेल तर मला वाटतंय. आताच्या बिग बॉस मध्ये मी गेलो होतो ना, जो मी ड्रेस घातला होता पाहुणा म्हणून, त्यावेळेला मला सांगायला आवडेल किशोरीजी शहाणे जेव्हा आम्ही बोललो की मी कसं केलं तिकडे बघा, असं मी, त्यावेळेला मला त्या बोलल्या ना, ते मी आयुष्यात लक्षात ठेवेन. अहो बिचुकले साहेब, तुम्ही तिथे जाऊन सगळ्यांची काढली, पण मला तुमचा ड्रेस खूप आवडला. अहो काय तो ड्रेस, तो मुकद्दर का सिकंदर मधल्या बच्चर साहेबांचं रोते हुए आते सब त्या गाण्यातला ड्रेस होता. मला 80ची आठवण करून दिली. काय ड्रेस आहे हो, तर कुठून घेतला तो ड्रेस? तर तिथेही मला सांगावं लागेल, मुंबईमध्ये माझे मित्र आहेत विजय आणि अमर, या 2 मित्रांनी तो ड्रेस मला प्राइस सह सांगतो, कारण त्या मित्रांनी गिफ्ट दिलाय. सचिन आणि विजयनं, ते माहित नाही कोणी पैसे पेड केले, त्या दोघांची काही गोलबिल आहे त्याची, 20,000 रुपयाचा ड्रेस आहे तो. हो, आणि अंधेरीमध्ये आम्ही तो खरेदी केला 15 ते 20 मिनिटात. तर हे प्रेम मिळतंय. आज एक पुरुष मंडळी 2 जाऊन एका पुरुषाला गिफ्ट देत आहेत, ही फार मोठी गोष्ट आहे. हे मी माझ्या मनगटानं कमवलं. किंवा आमचे मित्र मनसूर, तर तो जरा वेगळ्या तंद्रीमध्ये असतो, पण तोही जसं तू असशील तसं तोही माझ्या बरोबर असेल कायम, आणि आम्ही खूप चांगलं करू, त्याचं
कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये खूप प्रोजेक्ट चालू आहे. तर त्याच्या वडिलांनी सगळं केलंय. म्हणजे त्यालाही मी सांगेन की मनसूर स्वतः काही केलेलं नाही. तू माझ्या चाचेच्या जीवावरती उड्या मारतोस हे लक्षात ठेव. सो महाराष्ट्रानंतर तुम्हाला माहिती की तुम्ही खूप बेधडक माणूस व्यक्तिमत्व आहे आणि नाही का स्पष्ट व्यक्तीपणा. सो तुम्ही काय वाटतं की तुम्ही विनोदी आहात का असं सिरियस व्यक्तिमत्व आहे तुमचं? आपण काय करतोय, जैसा देश वैसा बेस. बरोबर गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. बरोबर. पण ऍक्च्युली मी सिरियस व्यक्तिमत्व आहे म्हणून इथपर्यंत पोहोचलो. नाहीतर मी कुणाला तरी जाऊन सांगितलं असतं की मी गिव्हअप करतो राजकारण, मला 2 पैसे द्या तुम्ही, मी पिक्चर बनवतो, मग चांगलं 2 गाणी, 2 नट्या, 2 कॉमेडी सीन असं करून मी तिकडेही करतो. कारण ते ओव्हरऑल पर्सनॅलिटी माझी तशी आहे, फिल्मी पर्सनॅलिटी आहे माझी, बरोबर. पण मी सिरियस आहे आणि मला जास्त करून समाजाच्या रिलेटेड कामं करायला आवडतात, पॉलिटिक्स मध्ये करायला आवडतं. आणि जसं तू म्हटलीस की मला सगळंच नॉलेज आहे, तसं आपल्याकडे जी भृगुसंहिता म्हणून फार मोठी संहिता आहे, देवऋषी भृगूंनी लिहिलेली, त्याच्यामध्ये काही गोष्टी होत्या. आता सुद्धा काही पॉडकास्ट मध्ये मी बघितलं होतं, आपल्याकडे किस्से असे झाले. हा सिरियसनेस आहे ना, त्या भृगुसंहितेमध्ये मला क्लीन अँड क्लिअर सांगितले की हा जो आत्मा होता तो गेल्या जन्मी राजाचा होता आणि मग तो चोरा माझा आहे. राजा हा घमेंडी असतो, तो राजाचा घमेंडीपणा माझ्यात आहे. माणूस म्हणून मी घमेंडी नाहीये, पण माझ्यातला राजा ज्या वेळेला जागृत होतो ना, त्यावेळेला मी घमेंडी होतो. घमेंडी झाल्यानंतर मी कुठल्या नेत्याला, कुठल्या अभिनेत्याला आणि कुठल्या माझ्यावरती रील्स बनवण्याला नालायक लोकांना कसं सुनावतो हेही तुला माहिती आहे. तो राजा जागृत होतो माझ्यातला आणि ते मला शक्य झालं ना. उदयनराजे भोसलेंच्या विरोधामध्ये 20 वर्ष मी निवडणूक लढलो, आदित्यच्या विरोधामध्ये लढलो, श्रीकांत शिंदेच्या विरोधामध्ये लढलो आणि राहिले साहिले होते ते आमचे मित्र, आमचे खरे बंधूच अजित पवार. खऱ्या अर्थानं म्हणजे माझ्यापेक्षा 17-18 वर्षांनी दादा मोठे आहेत, पण दादांच्या विरोधातही मी उभा राहिलो. नक्कीच मी गेल्या जन्मी राजा होतो हे भृगुसंहिता सांगते आणि तोच तोर आहे माझा. सुपर. सो तुम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात तलवार घेऊन फिरत असतात, घरी तलवार कोण फिरवतं? नाही घरी नाही, आई सुद्धा आहे आणि आईचं काही नसतं तसं. पण नेहमीप्रमाणे एक किस्सा झाला, नवल वाटेल तुला, की मी बेडरूम मध्ये असं फोनवरती गप्पा मारत पडलोय मित्राशी. मधल्या खोलीमध्ये ती माझी बायको खाली बसते इस्त्री करायला, ते सगळं घेऊन, आणि इकडच्या बेडरूम वरती बाळ आणि आई बोलत बसली होती. काय यांचा विषय चाललाय तो मी ऐकतोय आणि माझं तोंड असं आहे त्यामुळे दिसतं असं. तर पप्पा कुणाला भीतो का, तर बाळाला विचारलं, अहमला विचारलं. तर बाळ थोडासा लाजरा आहे, ऍक्टिव्ह म्हणजे नाही का, तो आईसारखा आहे शांत, आणि कन्या अस्मी माझ्यासारखी. तर तो म्हटला की अस्मीला विचार. बघ त्याला बहिणीकडे ढकललं नाही. दोघांचं वय किती, 12 आणि 5.5. तर आई म्हणते, अस्मी पप्पा कुणाला भीतो का? पप्पा कुणालाच भीत नाही. अगं पण कुणाला तरी भीतो का? अस्मीचं उत्तर आहे, पप्पा भीतो मम्माला. नाही बाया, म्हणजे हे डीएनए मधनं यावं लागतं. माझ्या डीएनए मध्ये माझे सगळे पूर्वज हे नावलौकिक मिळवलेले होते. ओके, म्हणून मी इथं आहे. कुणाची डुप्लिकेट, कुणाची कॉपी करून मी इथं नाही. वन पीस बघा. सो आता जर तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल घडवायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं की एक कुठला बदल घडवावा लागेल, आवडेल? म्हणजे तुला मोठ्या स्टेजवरती न्यायला पाहिजे का? नाही, जाणार आहे आपण सगळे मिळून जाऊ. ठीक आहे. मला ना थोडस पोट सुटलंय आणि हेअर लॉस झालाय, त्यामुळं मला बदल लवकर उठून
व्यायाम वगैरे करून हम्म, जरा लवकर झोपायला पाहिजे. बरोबर कारण मी नाईट रायडर आहे. बरोबर. जरी मी पूर्ण निर्व्यसनी जरी असलो हम्म, तरी रात्रभर जागणं हम्म, आमच्या ह्या अशा सगळ्या मित्रांमध्ये हम्म, हा प्रचंड नाद आहे मला हम्म, पूर्वीपासूनच. हम्म. ते होईल का हा. काही प्रॉब्लेम नाही. ह्या मग वर्षीच आपलं ते गोल आहे की आपण हेल्थवर फोकस करू. बदल करायचंय. म्हणजे हम्म, आता तू ज्या पद्धतीने सगळं करतेस ना, मला वाटतंय तू माझ्या पोटाबद्दलची किंवा हेअर लॉसची तू काळजी घेशील एवढा विश्वास मी ठेवतो तुझ्यावरती. नाही मी फिटनेस ट्रेनर नाहीये, पण मी निश्चित तुम्हाला आता फिटनेस आपल्या ज्या ट्रेनरशी मी नाही, तुम्हाला आपल्या सगळ्या ज्या महिला महिला भगिनी आहेत आहेत येस ना, त्यांना मी त्यातून कनेक्ट करून देईल आणि करेक्ट निश्चित करेक्ट. तुमचा एक फिटनेस ट्रेनर असेल ह्या वर्षी. नाही नक्कीच, आता तेवढी गोष्ट पाहिजेच. येस हो. आज ह्या वर्षीचं सगळ्यांचं गोल तेच आहे की फिटनेस. आज पैसा कमवणं हा प्रायोरिटीज नाहीये. काय? फिटनेस तुमचं हो ना, कमवणं, हो तुम्ही ना, हो फिट ना. असाल तरच तुम्ही पुढचं करू शकतात. करेक्ट. सो अजून एक एपिसोड मला तुमच्यासोबत करायला आवडेल, पण आता नाही. आम्ही एक एक ठरवलंय की एक टप्पा आम्ही पार केल्यानंतर आम्ही परत आमचे जे जुने गेस्ट आहेत त्यांना परत वा. बोलवणार आणि परत आपण करूया. आणि पण आता हे मान्य कर तू हम्म, की खरंच तुझ्यात असे काहीतरी गुड वाईब्स, त्यामुळे मी अटॅच झालो. येस अभिजित बिचुकले नाही अटॅच होत लवकर. बरोबर. हा, त्याच्याऐवजी मी घरी आहे ना, मस्त आता रविवार आहे हम्म, तर कुठंतरी माझ्या आवडीचं थोडंसं फरसाण घेऊन, वेफर्स घेऊन, हा मस्त माझी गाणी ऐकत बसलो असतो. SP बालासुब्रमण्यम, हम्म, मुकेशजी, हम्म, हम्म, हा हम्म, शब्बीर कुमार. हम्म, पण मग मी आलो तुझ्याकडं बरोबर. आणि पॉडकास्ट तुझा हा ऑफिशियली आपण आत्ता केला, हम्म. पण आपण आधी तासभर गप्पा मारल्या. हो हो हे हे तू मला जिंकलंस. हो हे सोपी गोष्ट नाहीये. बरोबर हो, बरोबर म्हणजे मी अरोगंटली नाही बोलत, पण तुला माहितीये, हो. सो ज्यांना माहितीये त्यातल्या तुम्ही आहात. हो मे बी नाव माहित नाही म्हणजे काय वाईब्स असतील, पण चांगल्या वाईब्स होत्या जे आपल्याला एकत्र काम करण्यासाठी पण आता हे करते, प्रेरणा देते. वा. सो तुम्ही आज इथं आलात आणि आमच्यासोबत एवढ्या छान कॅन्डिडेट गप्पा मारल्यात. अजून एक एपिसोड नक्कीच करू आपण फ्युचरमध्ये आणि एखादं प्रोजेक्ट पण नक्की निश्चित करूया. सो त्यासाठी मनापासून तुमचं धन्यवाद. इन्शाअल्लाह तेरी विश पुरी हो. थँक्यू.